खूप रील्स बघितले मी तुझे या कवितांच्या आणि 2-2 ओळीचे 4-4 ओळींचे. माझी अशी इच्छा आहे की साक्षात तुझ्याकडनं ती एक 4 ओळी म्हण ना, ती कविता मला ती ऐकायची. मी कुठल्याही पॉडकास्टवर पहिल्यांदा म्हणतोय, त्यामुळे पहिल्यांदा. आनंद आहे. मित्र म्हणेवरती म्हणतोय. Cheers. खरं तर म्हणजे थोडंसं सांगतो आधी त्या सांग. कवितेबद्दल की आतापर्यंत साधारण 10 कोटी लोकांनी त्या कवितेवर प्रेम केलेलं आहे. 4 लाख लोकांनी त्याच्यावरती रील्स केलेले आहेत. आणि माझ्यासाठी हे सगळं म्हणजे कुठले पडद्यामागचे कलाकार सगळे लिहिणारे कवी किंवा जे असतात ते त्यांच्यासाठी हे सगळं इतकी व्हिजिबिलिटी आणि हे म्हणजे कधी न अंगावर आली पाहिलेलं का? असं एकदम. आणि असं म्हणतात की एक चांगली कविता 100 लोकांना 100 वाटाने घेऊन जाते, त्यामुळे वा. जाणं अपेक्षित असतं. म्हणजे हं. तसं माझा लिहिण्याचा उद्देश त्याचा वेगळा होता आणि बरं. लोकांना त्याच्यातली मजा तर ज्ञानबा तुकारामच्या ठेक्यावर मला ती सुचली होती, त्यामुळे तो तर आपल्याला भिडतोच सगळ्यांना. होय. तर तिथे असं होतं की आपल्या म्हणजे लिहिताना कदाचित माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला होता की आपण जे नेहमी अभंग वाचतो आणि जे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, आपल्या सर्व थोर संतांनी जी काही आपल्याला शिकवण दिलेली आहे त्याचं आत्ताचं स्वरूप काय असेल. बरं. म्हणजे याच्यात सुद्धा भाषा बदलते बघ. बरोबर. आता कसं तुम्ही म्हणणार, अर्थात आपण त्या पायरीला जाऊ शकणारच नाही. त्यांचं जे काही सांगणं होतं ते तर आपल्यासाठी आयुष्यामध्ये हे जर बिंबवून घ्यायचं असेल बरं. तर तुम्ही कुठल्याही क्षणी तुमची अवस्था भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही असं पाहिजे. म्हणून ते असं लिहिलं होतं की समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा, हं. रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. म्हणजे तुझ्यामध्ये स्रोत आहे तो. करेक्ट. तर तू बाहेरच्या गोष्टींवरती किंवा बाहेरच्या अनुभवांवरती तू कशाला कशाला तुझी अवलंबून मनस्थिती राहतोस? बदलून घेतोस. हं. की समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. जगा वेगळं वागणं लागा, तुझ्यासारखा बाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. हं. तर देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. आणि मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज. जलतरंग नावाचं एक हे वाद्य. आहे, वाद्य आहे. हं. ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जरी कमी जास्त झालं तरी ते बेसूर होऊ शकतं. करेक्ट. तसं आपल्या मनामधले पाण्याची किंवा म्हणजे भावनांची जी काही पातळी आहे, ती थोडीफार वर खाली झाली तरी सुद्धा आपण म्हणतो की मला उदास वाटते, मला वाटतं हे थोडंसं लहरी आहे आपलं मन. आणि दरवेळी माणूस वेगळा वाटतो आपल्याला. म्हणजे आज सकाळी असं, आज तुम्हाला भेटला दुपारी मी फोन केला आणि तुझा वृक्ष स्वर आला होता. हा काय रे, हां. अरे सकाळी आपण स्वामित्रशी एवढं चांगलं बोललो होतो, काय झालं असं. बरोबर. त्यामुळे मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. हो हो हो. हं. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये शाश्वत काय की चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही, हो, हो. भरतीचा माज नाही, ओहोटी. म्हणजे आता सौमित्र कदाचित माझ्याशी थोडंसं वृक्ष कोरडं बोलत असेल, पण माणूस मनाने चांगला आहे. ही जी शाश्वतता आहे त्याच्यामध्ये, हं. असं त्याच्यात बरीच कडवी येते. म्हणजे पण आता हे जे गाणं रिसीव्ह झालं हं. ते 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचलं आणि 4 लाख रील्स झाल्या. हे पोचलं कसं असं वाटतं तुला गाणं? हा तुझा एक हेतू होता लिहिण्यामागचा किंवा हो. सुचण्यामागचा. रिसीव्ह कसं झालं ते गाणं असं वाटतं? त्याला काय झालं, ऋतू बर्वा नावाचा जो कार्यक्रम आम्ही करतो त्याच्यामध्ये मराठी लोकसंगीत म्हणजे जसं ज्ञानबा तुकारामचा ठेका आणि रामभाऊ कदमांची एक मुलाखत आहे ज्याच्यामध्ये ते म्हणाले की मला जर कोणी संधी दिली तर सगळ्या भावनांची गाणी मी ह्याच तालात बांधेन. कारण हा ठेका सरळ माणसाच्या काळजाला पोचतो मराठी माणसाच्या. एकदा ज्ञानबा तुकाराम सुरू झालं की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा मन तुमचं चंद्रभागी तरी जाऊन थांबतं. अगदी अगदी. वा. तसं आणि त्यांनी करून दाखवले. म्हणजे माळ्याच्या माळ्यामध्ये असेल किंवा असे कितीतरी गाणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची गाणी याच्यामध्ये करून दाखवली. हं. आणि छबीदार छबीची जी जी चाल धून आहे. आहे हं. ती अमर ओक यांनी माझ्याबरोबर वाजवली. म्हणजे आम्ही आणि त्याच्यामध्ये ठरली होती. हा म्हणजे रामभाऊंचं म्हणणं काय आहे आणि लोकसंगीताचं आणि ह्या ठेक्याचं याची महती काय आहे हे सांगण्यासाठी आम्ही काही उदाहरणं म्हणून काही अच्छा. गाणी ठरवली होती अच्छा. रामभाऊंची आणि इतर संगीतकारांची. हां. तर ह्या कवितांच्या ओळींना तो ठेका चालू असताना हे संपलं आणि छबीदार छबी वाजलं. तर त्या दोन्हीचं एक असं जे मिश्रण जे आहे ते इतकं सुंदर जमून आलं होतं. हं. आणि आता ते मार्केटिंगचे जे मुलं हुशार आहेत आता हं. सगळे, तुझी टीम सुद्धा आता तरुण मुलं सगळी हुशार आहेत. हं.
त्यांनी ते इकडचं हे छबीदार छबी घेऊन ह्याला तिकडे जोडून एक जोडलं. रील तयार केलं आणि आणि ते सगळं उसळलं एकदम. म्हणजे ह्याच्यामध्ये खरं तर रामरोक यांचं पण श्रेय आहे, अगदी रामभाऊंचं पण आहे, सगळ्या संगीतकारांचं पण श्रेय आहे. वा पण त्या निमित्ताने म्हणणं पोचलं माझं एवढंच. म्हणजे वा. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी विशेष खुश आहे कारण आज आपल्यासोबत आहे गीतकार कवी वैभव जोशी. मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. वैभव माझा खूप चांगला मित्र आहे. गेले अनेक वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आणि विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून त्याची एक रील सतत व्हायरल होती आहे. त्या कवितांच्या ओळी, भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही, आणि सतत मी ती ऐकत होतो आणि मला असं वाटलं की इतका वैभव दिसायला लागला कधी नव्हे तो. या गाण्याच्या निमित्तानं कवी इतका इन्स्टावर दिसायला लागला, ही एक फार जमेची बाजू वाटली मला. मग असं वाटलं की आपण बोललं पाहिजे, अशी आपलं बोलणं राहिलंय. सो तुझं स्वागत करतो मी. धन्यवाद. मित्रमणेमध्ये आल्याबद्दल आणि तू वेळ दिल्याबद्दल आम्ही छोटीशी भेटवस्तू देऊन तुझं स्वागत करतो. वा वा. नेत्रा इन्स्टंट फूड्स तर्फे ही एक छोटीशी भेट. वा. इन्स्टंट फूड आहे, थँक्यू. धन्यवाद. एअर टाईट व्हॅक्युम्ड असल्यामुळे फ्रेश आहे, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, आणि वा. सगळ्यात महत्त्वाचे सगळे मराठी महाराष्ट्रीय फूड्स आहेत वा वा. की जे उत्तम खूप दर्जाचे खूप आहेत. धन्यवाद. आणि अर्क ऑइल्स तर्फे अरे, ही अजून एक सुद्धा हो, ही लाकडी घाण्याची तेल आहेत, लाकडी घाण्या पद्धतीने, कोल्ड प्रेस पद्धतीची अच्छा. अर्क ऑइलची, आणि ह्यात काही प्रिझर्वेटिव्ह केमिकल नाही, ओरिजिनल माल आहे. सो तुला आवडेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर कवी जगला पाहिजे हो, म्हणून खाणं आणि तेल दिलेलं आहे. सुरुवात करूया. भाषा जगली पाहिजे. भाषा जगली पाहिजे. वैभव, तुझं लिखाण खूप वर्ष झालं, जवळ 20-25 वर्ष सातत्यानं लिहितोयस तू. हम्म. भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही, ह्याच शब्दांना पकडून कवी म्हणून, गीतकार म्हणून, गीतकाराच्या आयुष्यामध्ये, कवीच्या आयुष्यामध्ये भरती ओहोटी असते का? एक. आणि तुझ्या आयुष्यात अशी कधी ओहोटी आली होती का? ती कशी टॅकल केली त्या कवीनं? आणि भरती कधी आली आहे का? ती कशी टॅकल? मला असं वाटतं की गीतकार किंवा कवी या दोघांच्याही आयुष्यामध्ये, खरं तर हे दोन आयुष्य वेगळे नाही आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी एक बारीक रेष आहे फक्त. ते काय, आपण लोकांसाठी काम करताना गीतकार म्हणून काम करतो. रोजच भरती ओहोटी असते असं मला वाटतं. म्हणजे जी गोष्ट शून्यातून निर्माण होणार आहे त्याची तुम्ही काय खात्री देऊ शकता जगाला? म्हणजे मला कधी कधी आश्चर्य असं वाटतं, मला जर फोन आला मांजरेकर सरांचा किंवा दुसऱ्या दिग्दर्शकांचा, संगीत दिग्दर्शकांचा, की अशी अशी 2-3 गाणी करायची आहेत, कधी देऊ शकतोस? तर मी जेव्हा म्हणतो की मी 15 दिवसात देतो, तर हे मी कशाच्या जीवावर देतो हे मला माहिती नाही. म्हणजे कारण येणारं सगळं जे आहे, एखादं वाद्य आहे बाबा आणि आपण ते त्याच्यावरती सुरावट काहीतरी करत बसलो आहोत आणि त्यातनं काहीतरी एक तयार झाली चाल, तर गोष्ट वेगळी आहे. हाताची माती आहे हातात तर मी एक घडा बनवण्याचा प्रयत्न करेन, मडकं बनवण्याचा प्रयत्न करेन. रंग आहेत हातात तर मी काहीतरी करेन. इथे काहीच नाही आहे. तुम्ही संस्कार म्हणून तुम्ही जे काही शब्द तुमचं संपदा घेऊन आलेला आहात, त्यातनं जे निर्माण होईल, बरं ते प्रत्येक वेळी वेगळं पण असणं गरजेचं आहे. म्हणजे बरोबर आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे अनेक सिनेमात सांगितलं गेलेलं, सांगितलं जाणार आहे. होय. तर आधी आपण जसं लिहिलंय तसं लिहायचं नाही, होय. आधी इतरांनी जसं लिहिलंय तसं लिहायचं नाहीये. आणि तरी सुद्धा ते ओघवतं पाहिजे, ते त्या कथेशी निगडीत जायला पाहिजे आणि कथेतल्या पात्रांची जी बोली आहे त्याला धरून जायला पाहिजे. म्हणजे सैराट सारखा सिनेमा असेल तर याड लागल्यासारखी शब्द कळा आली पाहिजे, नाहीतर मला वेळ लागली प्रेमाचे सारखे शब्द कळा आली पाहिजे गुरुनी जे लिहिलेलं आहे. तर हे आणायचं कुठून? ही ओहोटी, भरती ओहोटी सतत चालूच असते. बर. आणि त्याच्यातनं कितीदा तरी मी गेलेलो. म्हणजे मला असं वाटतं, एका क्षणी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही या तुमच्यासारखा दरिद्री माणूस या जगात कोणी नाहीच, पण दुसऱ्या क्षणी तुमच्या खिशात जेव्हा कविता असते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्यासारखा गर्भश्रीमंत सुद्धा कोणी नाही या जगामध्ये. असं आहे ते. इंग्लिशमध्ये एक कोटेशन आहे, यू आर ॲज गुड ॲज युअर लास्ट पीस ऑफ वर्क. म्हणजे आता तुमच्या घरामध्ये जे काही सगळे मेडल्स आणि ट्रॉफी आणि पुरस्कार सगळे तुम्ही लावून ठेवलेले असतात, हे मागच्या कामाचं फलित आहे. करेक्ट. त्याचा आता तुम्हाला काहीच फायदा नाहीये. काल रात्री तू काही नवीन लिहिलंयस का? आज सकाळी तू काही लिहिलंयस का? तुझ्या मनामध्ये ती एखादी कविता अस्वस्थ आली आहे का? हा, हे जे आहे ना, याचं असुरक्षितता प्रचंड आहे याच्यामध्ये. अशा असुरक्षित फील्डमध्ये कसं काय आलास तू? म्हणजे तुझ्याबद्दल, तू या
इथं कवी म्हणून यायच्या आधीचा तू काय होतास, कसा होतास, आणि मग हे प्रोफेशन म्हणून कसं काय तुला निवडलंस तू? मी सांगू, आता आपण मित्र आहोत, म्हणजे मी तुला अगदी सांगतो की मी थोडंसं दुर्लक्षित बालपणातून आलो पुढे. म्हणजे मला नेहमी सेंटर स्टेज हवं असायचं आणि ते मिळायचं नाही. आणि एक एक असुरक्षितता आणि एक न्यूनगंड घेऊन मी मोठा झालो बर. की आपल्याला चार चौघात बोलता येत नाही, बोललो तर आपण विचित्र काहीतरी बोलून जातो, असं सगळ्या थोरा मोठ्याने घरातल्या बिंबवलेलं असल्यामुळे की तर असा मी आतमध्ये थोडासा हे होत मोठा झालो. आणि ती भयंकर उर्मी की मी बोलतोय तेव्हा कोणीतरी ऐकायला ऐकलं पाहिजे. पाहिजे. म्हणजे ही संभाषण चातुर्य पण असतं. तुम्ही बरोबर. 4 जणांची मीटिंग जरी चालू असेल तरी सुद्धा जो माणूस शांत स्पष्ट बोलतो त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं. जो घाईघाईत काहीतरी बोलायला जातो, काहीतरी सिद्ध करायला जातो, त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. मग मी कंपनीमध्ये काम करत होतो, टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करत होतो, त्याच्या आधी कॅननमध्ये काम करत होतो. तिथे ती प्रेझेंटेशन्स वगैरे चालायची, तेव्हा सुद्धा मला असं जाणवायचं की नाही, अजून आपल्याला सांगता येत नाही आपलं जे म्हणणं आहे का. आणि ती उर्मी प्रचंड माझ्या ते असं दमन होतं म्हणतात ना तसं ते. आणि ते उसळलं एकदम. म्हणजे मी इंजिनिअरिंगला औरंगाबादला होतो तेव्हा, जेव्हा हॉस्टेल रूमवरती एकटा असायचो, तेव्हा मन सतत सोलापूरकडे ओढ घ्यायचं आणि जाता तरी यायचं नाही. अशा वेळी काही काही गोष्टी ज्या लिहिल्या गेल्या त्याच्यातनं मला वाटतं, त्यांना कविता पण मी म्हणत नाही खरं तर, पण अभिव्यक्त होण्याचं एक माध्यम मिळालं की चल लोकांना सांगणं, हे फार नंतर आलं माझ्या आयुष्यामध्ये. पहिली कविता कधी केलीस तू? मी बीईला असताना केली. तरी खूप उशिरा गेली. खूप उशिरा. म्हणजे मी लहानपणी काही एकांकिका वगैरे लिहिल्या होत्या, गणेशोत्सवात वगैरे लिहितो तशात, शाळेसाठी, कॉलनीसाठी वगैरे असं. पण तुला इंजिनिअरिंगला तू जेव्हा गेलास तेव्हा तुला इंजिनिअरिंग आवडत होतं की कला आवडत होती? कला शाखा म्हणजे मला शिक्षण आवडत नव्हतं. आवडतच नव्हतं. आवडत नव्हतं. मी फक्त म्हणजे आई वडिलांच्या याच्यामुळे की तो काळ असा होता 90चा वगैरे 90-95चा की तुम्ही तुमचं आयुष्यातलं ध्येय काय, तर तुम्ही बीई व्हायचं आणि अमेरिकेला MS करायला जायचं. बरं, कुटुंबातले म्हणजे जवळच्या सगळ्या कुटुंबातले सगळेच माझे भाऊबंद आणि बहिणी वगैरे सगळ्या एवढे हुशार आणि ते की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंतच मला धाप लागली होती. म्हणजे आणि पण 11वी-12वी मध्ये मी थोडंसं शिक्षण नीट घेतलेलं नव्हतं, त्यामुळे ती एक जिद्द होती की घरच्यांना काहीतरी करून सिद्ध करून दाखवायचं वगैरे. मी ते वडिलांच्या आनंदासाठी मी ते केलं. फक्त मी एकच अट घातली होती की मी इंजिनिअरिंग जरी पास झालो तरी मी भारताबाहेर जाणार नाही. मला भारत काय, महाराष्ट्राबाहेर सुद्धा मी जाणार नाही. ते पुढे नोकरीत पण मी पाळलं की मला जेव्हा गुडगावला बोलवलं त्यांनी कंट्री मॅनेजर म्हणून घे असं प्रमोशन, ते मी नाकारलं प्रमोशन. की महाराष्ट्र सोडून का आपण असं नाही मला करमत. का म्हणजे महाराष्ट्र आवडत होता की बाहेर जायची भीती वाटत होती? सगळ्या गावातल्या मुलांना जो न्यूनगंड असतो तो तर म्हणजे भीती असते. पण मला संभाषणाची भीती नव्हती, कारण माझं इंग्रजी खूप चांगलं होतं. म्हणजे एक्झाम्पलरी इंग्लिश ज्याला असं म्हणतात, असं GRE टोफेल याचा अभ्यास करणं. घरात वडिलांना शेक्सपियर पाठ होता. अरे वा. उतारेच्या उतारे वडील म्हणत असायचे. मराठी साहित्याबरोबर हे सुद्धा घरामध्ये होतं. तर मला सर्वात जास्त मी बघितलेले माझे मित्र जे सगळे गावाकडचे आहेत, ते ज्यांना शहरात येऊन पॉलिश्ड इंग्लिश बोलण्याची भयंकर खास असते, लोकांना असते आणि भीती पण असते. भीती वाटते की आपलं चुकेल म्हणून. आणि मग ते पुढे असे अनेक करिअर मी डिरेल होताना पण बघितलेले आहेत की मग मला हे जमतच नाही, मग मी गावी जाऊन दुसरंच काहीतरी करतो वगैरे असं. पण मला आवड म्हणूनच मुळात म्हणजे दुसऱ्या कुठल्या राज्यात आणि दुसऱ्या भाषेत जगावं असं वाटतच नाही मला. वा. म्हणजे जी सर्वात माझ्यासाठी आवडणारी गोष्ट आहे ती तेवढी तरी करू दे मला माझ्या आयुष्यात, बाकी काही नाही. म्हणजे अशाच उद्देशाने मी पहिल्यापासून ठरवलं होतं की मी नाही जाणार. आता सुद्धा मी कार्यक्रमासाठी वगैरे अमेरिकेला जातो तेव्हा असं वाटतं की आज वडील असायला हवे होते, की शिक्षण करून नाही गेला, आता कार्यक्रम करायला मुलगा जातोय असं. पण या सगळ्यामध्ये तू जेव्हा कविता केलीस पहिल्यांदा, ती कशावरची कविता होती? आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती सामाजिक कविता होती, राजकीय कविता होती. राजकीय कविता. अरे बापरे. बर. आणि आता मी सांगत नाही ते सगळं तेव्हाची परिस्थिती आणि पक्ष कुठला, पण असंच काहीतरी हॉस्टेल रूमवरती
पेपर वगैरे वाचून काहीतरी तुम्ही अस्वस्थ होता, डिस्टर्ब होता, त्याच्यातनं ती झाली होती कविता. हे सगळं सुरू असताना आता आपण आपलं फील्ड कवितेकडे नेऊया, म्हणजे आता प्रोफेशन कविता करूया. हा काळ कुठला होता आणि तो डिसिजन कसा घेतला असतो की आता आपण इथं पूर्ण वेळ करायला हरकत नाही? नाही, त्या निर्णयाची सुरुवात वैशाली सामंतने केली माझ्या आयुष्यात. बर. मी नोकरी करत करत कविता लिहित होतो. मग लोकांनी सांगितले की याच्यामध्ये जरा तथ्य आहे, हे छान आहे. मग तुम्हाला वृत्तबद्ध कविता लिहिता येत आहेत, मग तुम्हाला गझलसारखा प्रकार हाताळता येतोय. मग मी संगीतकार आशिष मुजुमदार यांच्याकडे गेलो आणि आम्ही तो अल्बम केला, ज्याच्यामध्ये 2 गाणी वैशाली सामंत, आशिषची ओळख होती, मी इंडस्ट्रीमध्ये कोणाला ओळखत पण नव्हतो. तर ते फार छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे आपण चांगलं लिहितो याची पावती कुठल्या कुठल्या पद्धतीने येऊ शकते आणि तुम्हाला सुरुवातीच्या काळात जो आत्मविश्वास लागतो. म्हणजे वैशाली सामंत यांचं डबिंग नंतर ती माझी चांगली मैत्रीण झाली, पण मी जाताना इथून पुण्याहून डबिंगला जाताना वैशाली सामंत आपलं गाणं गाणार आहेत असं म्हणून गेलो होतो आणि मला खूपच असं भीती आणि संकोच वाटत होता की आपले शब्द कसे काय गातील या. म्हणजे पैसे वगैरे त्यातला हा भाग फार, आणि फारच म्हणजे जवळपास त्यांनी पैसे घेतले सुद्धा नव्हते. तर गेल्यानंतर ते आशिष मुजुमदार ते ट्रॅक वगैरे लोड करत होते. मग मी संकोचून आतल्या खोलीत जाऊन बसलो. मला तेव्हा हेही माहित नव्हते की आतली खोली रेकॉर्डिंग तिथे गायिका तिथे जाऊन कोपऱ्यात बसलो होतो आणि असं खाली नवीन काहीतरी सुचत होतं, या अवस्थेत सुद्धा काहीतरी वेगळं सुचत होतं. आणि समोर माझ्याच गाण्याचा कागद आला, गझलचा. ऋतू येत होते, ऋतू जात होते, फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते, पुन्हा आज रेंगाळला प्राण माझा, कुणी आपलेसे म्हणे आत होते, ऋतू येत होते, असं. आणि मी माझा कोण आहे बघतो तर वैशाली सामंत होती. मला म्हणाली, कविराज तुम्ही आधी याच्यावरती सही द्या, मग मी गायला उभे राहणार. कारण वैशाली घरून निघताना, रेकॉर्डिंगला निघताना तिच्या आजीला आज काय गाणार आहे हे सगळं म्हणून वाचून दाखवते. बरं. तर तिच्या आजीने सांगितलं होतं, हे ज्यांनी लिहिलंय ना त्यांची आधी सही घे, हा माणूस मोठा होणार आहे पुढे. तर तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळालेला आणि अरे अक्षरशः माझ्या तर डोळ्यात पाणी लावा. म्हटलं काय करतं? नाही म्हणली, तुम्ही आधी सही करा या कागदावरती, त्याशिवाय मी गाणार नाही. मग त्या सीडीच्या लॉन्चला वैशालीला आम्ही बोलवलं पुण्यामध्ये, SM जोशीमध्ये. आणि तिची 2 गाणी झाल्यानंतर तिला सोडायला मी गाडीपर्यंत गेलो. तेव्हा ती म्हणाली की मित्रा आता तू इंडस्ट्रीत चल, असं लिहिणाऱ्यांची गरज आहे. बरं, बोलणारे खूप असतात, पण तिने जाऊन मला काही दिवसातच 2 सिनेमांची गाणी लिहायला पाचारण केलं. कुठल्या सिनेमामध्ये? जेता आणि गोष्ट लग्नानंतरची. हा, दोन्ही रमेश देव सरांचे प्रोडक्शनचे. अजिंक्य होता जेताच्या वेळी. ते तुझे पहिले सिनेमे सुरुवातीचे सिनेगीतकार म्हणून? हो. गोष्ट लग्नानंतरची सिनेगीतकार म्हणून पहिला. मग नंतर पाऊलट वगैरे सारखे 9 गाण्यांचे सिनेमे मिळाले. कविता लेखनात पण टेक्स्चर्स असतात, म्हणजे गीतलेखन कवी. कारण तू एखादी कविता तुला वाटली म्हणून लिहितोस, एखादी कविता सिच्युएशन दिली म्हणून लिहितोस, आणि जेव्हा सिनेमाचं गीतलेखन येतं तेव्हा तुला खूपच चौकटीमध्ये लिहायला लागतं. कारण नायकाचा मूड काय आहे, सिच्युएशन काय आहे, शब्द काय आहे, सगळंच म्हणजे ड्युएट आहे का एकटाच आहे, हे सगळं येतं. आता आपण काही ट्रेंड गीतकार नसतो ना, की ओके हे आलं तर हे लिहितो, ते आलं तर हे. जो त्यातल्या माध्यमांमधलं सेट होणं आहे ना, हे कसं सेट झालं असतो? कसं आलं तुला लिहायला? काय केलंस त्याच्यासाठी? हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे डिमांडसाठी तुम्ही गीत लिहू शकता, कविता नाही लिहू शकत. कविता ही स्वतःसाठीच लिहायची असते. आज आता दिनमहात्म्य काहीतरी 8 मार्च आहे म्हणून, महिला दिन विशेष म्हणून सकाळी उठल्यापासून आज मी काहीतरी लिहितोच असं नाही होत. म्हणजे असं तसं झालं तर त्याला कदाचित कविता म्हणणं सुद्धा थोडंसं अवघड होईल. पण असं ठरवून कविता नाही लिहिता येत, असा माझा तरी आतापर्यंतचा अनुभव आहे. ठरवून गाणी लिहिता येतात, त्याचं सुद्धा बीज तुमच्या चांगल्या काव्यलेखनामध्ये असावं लागतं. तुम्हाला वेगवेगळे वृत्त माहीत पाहिजे. तुम्हाला चालीवर गाणं लिहायचं असेल तर तुम्हाला ती चाल डिकोड करता आली पाहिजे. त्या चालीतल्या शब्दांचं मीटर काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्ही 32 मात्रांची ओळ लिहिली आहे
एक लघु एक गुरु, गुरुचे 2 मात्रा आणि लघुची एक एक मात्रा. मात्रा, अशी 32 मात्रांची जर लिहिली आहे, तर संगीतकार ती रूपक मध्ये जर घेऊन गेला तर ते 28 मात्रामध्ये त्याचं आवर्तन संपतं. तर मधल्या 4 मात्रांचा तो काय करणार याचा विचार तुमच्या डोक्यात असावा लागतो. बर, हा, आणि सिनेमासाठी तुम्हाला सिच्युएशन काय दिलेली आहे, बरोबर. संवादाचा पोत काय आहे पात्रांचा, हो, गाणं सुरू होण्याआधीचा सीन काय आणि गाण्यानंतर संपल्यानंतरचा काय सीन असणार काय, आहे. याची जोडणी तुम्ही करत असता. हा हो. पूल तुम्ही बांधत असता. हो, किती उघड बोलायचं आहे, किती नाही बोलायचं आहे. कवितेमध्ये तुम्हाला हे नक्की म्हणजे आपल्याला माहिती असतं की कविता जेवढं सांगते त्याच्यापेक्षा कविता जे लपवते ते जास्त महत्वाचं असतं. हो, म्हणून तर सरदोपट कविता ज्या आहेत त्या लोकांना भिडत नाही. माझा अनुभव मी तुला सांगितला, काल मी असं गेलो होतो आणि असं झालं आणि तसं झालं, मी तिला प्रपोज केलं आणि तिने मला नाही म्हटलं, तर तो वृत्तांतात्मक लेखन झालं ते. बरोबर, बरोबर. जोपर्यंत त्याच्यामध्ये तुला काही टेक अवे नसतो की एखाद्या होकाराने काय होतं आणि एखाद्या नकाराने काय होतं, वेगळा काहीतरी टेक, तोपर्यंत त्याला तुझा अनुभव जाऊन भिडत नाही, चिकटत नाही त्याला. युनिव्हर्सल होत नाही. हा, म्हणून ते म्हणतात ना, म्हणजे संदीप खरे आणि मी नेहमी आम्ही कार्यक्रमात सांगतो की द मोर यू राईट पर्सनल द मोर इट गेट्स युनिव्हर्सल. यू शुड कट व्हेरी क्लोज टू युअर पर्सनल हिस्ट्री, की तुम्ही ते जगल्यासारखं वाटलं पाहिजे. त्याच्यातला जो जिवंत रसरशीतपणा आहे तो कट जो आहे तो इतका जवळचा पाहिजे त्याच्या मर्माच्या. एखादं उदाहरण सांग ना मला, एखादी कविता म्हणणे सांग ना, काय कसं लपवणं असतं आणि कसं ते युनिव्हर्सल होतं. म्हणजे बघ आता होकार नकाराचंच उदाहरण घेऊ, आणि दैहिक ऐहिक लौकिक प्रेम जे आहे त्याच्यानंतर मी त्या स्टेजला जाऊन की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोहा असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला, आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सारखं त्याने दाखवून द्यावं की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. वा वा. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं, कारण हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही, प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा. समोर तुला सांगते तर एक गोष्ट, एक अर्थ मी देतोय बरोबर, पण आता तू घरी जाताना तुला ते जे शक्यतांचे प्रदेश खुले होतील ना, वा वा वा, मैत्रीच्या बाबतीत लागू पडतं, देवाच्या बाबतीत लागू पडतं, प्रेमाच्या बाबतीत तर पडतंच, प्लॅटॉनिकच आहे. होय होय. तर नाही यार, काय होकार नकारात रमण्यात काही मजा नाही असं जर मी लिहिलं तर त्यातनं काहीच नवीन मिळणार नाही ना. वा. किंवा केव्हा तरी मी शांततेचा सूर सच्चा ऐकला, एक शेर आहे माझ्या गझलमधला, की केव्हा तरी मी शांततेचा सूर सच्चा ऐकला, मग जन्मभर झंकारल्याचे शल्य वाटत राहिले. तर हे जे शांततेचा अर्थ अशा पद्धतीने जे मी काही शोध लावलेलं नाहीये, मला जे सुचलं ते, पण त्याचं आत्ता आपण डिकोड करताना असं होतं की अरे हो यार, खरंच सगळीकडे इतकं बोलणं गरजेचं आहे का, एवढा जरी अर्थ समोरच्याला मिळाला. म्हणजे ओशो जसं म्हणतात की सायलेन्स इज ऑलरेडी ब्युटिफुल, करेक्ट, सो टॉक ओनली व्हेन यू कॅन मेक इट मोर ब्युटिफुल, अदरवाइज डोंट टॉक. व्हेरी ट्रू. तर ते असं कुठे ना कुठे हे सगळे मला हे फार वाक्य आवडलं की कवीनं कवितेमध्ये बरंच काही लपवलं पाहिजे, लपवता आलं पाहिजे, तर त्याच्या शक्यता खुल्या होतं. मगाशी आपण गीतलेखनाकडे जे बोलत होतो, मी येतो कविताकडे, पण हे जे डिकोडिंग असतं, ताल किंवा सीन्स, हे झालं दृश्य माध्यम, की मला दिसतंय की चाल काय आहे, सीन काय आहे. पण ह्याच्यामधलं कवी गीतकार म्हणून तुला जे अपडेट होणं असतंय, तू जेव्हा तुझ्याकडे जेव्हा सिनेलेखन आलं, सिनेमाचं गीतलेखन आलं, तेव्हा तुझी धडपड झाली असेलच ना की नाही असं नसतं, असं पाहिजे. तर तोच एक कविता स्ट्रगल काय असतो की मला कवी म्हणून काहीतरी सुचत असतं पण कविता नको आहे, गीतलेखन हवंय. ह्याची जी मधली थिन लाईन आहे, ग्रे लाईन आहे, की हे कवी आहे, कविता आहे की गीतलेखन आहे, ही कशी डिफाईन करायची असते. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की काही अपवाद वगळतात, आयटम सॉंग्स वगैरे वगळतात, तुम्ही प्रत्येक गीतामध्ये गीतकाराबरोबर तुमच्यातल्या कवीने पण एक स्वाक्षरी केली पाहिजे, त्यात ते एखादी ओळ अशी पाहिजे. किंवा मी सातत्याने जो प्रयत्न करतो की सिनेमासाठी गाणं लिहिलं आणि सिनेमा येऊन गेला, त्याचं शेल्फ लाईफ संपलं,
गाण्यातलं संगीत बाजूला करून, गायकांचा आवाज बाजूला करून मला ते शब्द घेऊन कुठल्याही साहित्य संमेलनात जाता आलं पाहिजे. की ही कविता बघा, वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग. मग ती वेगळ्या पद्धतीने लोक परसिव्ह करतात ती कविता म्हणून जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा. बरं. त्याच वेळी तुमच्यातल्या गीतकारावरती कवीने फार हावी होऊन पण चालत नाही, कारण जनसामान्यापर्यंत सिनेमा जाणार आहे. होय. 5-5, 10-10 कोटींचे प्रोजेक्ट आहेत. तिथे होय. तुमचं कवी पण सिद्ध करण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं नाहीये. बरोबर. तुम्ही चांगले कवी आहात म्हणूनच तुम्हाला निवडलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सामान्य माणसाला कळेल अशी भाषा. आता त्याच्यामध्ये नेहमीच तुला सांगू का, चॅलेंजेस जे येतात की सर अजून सोपं लिहा काहीतरी. तर सोपं म्हणजे काय, मी खूप वर्ष झगडलो. तुला मी झगडा तू विचारतोयस ना, की ह्याच्याहून काय सोपं लिहायचं. म्हणजे आता आपण ज्या शब्द कळेत वाढलो, ज्या भाषेत वाढलो, ती तर अजून पण कळतंय लोकांना. होय. संवादाचं माध्यम आहे साहित्य आणि भाषा असं जर म्हटलं आपण, तर त्या प्रसंगानुरूप तुझं भाषण किंवा भाषा बदलते, तुझी भाषेचा पोत बदलतो. होय. आतली घरंदाज स्त्री तर आहे तशीच राहते, तिचे अलंकार बदलतात फक्त ना. वा वा. बर. तर आज सकाळी तू ज्या मनस्थितीत उठला आहे, समजा तू उठल्यानंतर मोबाईल बघितलं, काहीतरी झालेलं आहे सोशल मीडियावरती, तर तू एक चिडचिड करत, शिवीगाळ करतच उठलाय, तर दिवसभर तुझ्या भाषेचा पोत तसा राहतो. दुपारपर्यंत तरी राहतो, तुला आणखीन एखादा चांगला अनुभव येईपर्यंत. मग तुझी भाषा आणखीन बदलते, नितळ होते, अशा पद्धतीचं. तर ह्याच्यात अवघड सोपं काय मला काहीच कळायचं नाही. पण संगीतकारासाठी तुम्ही अत्यंत सोप्या स्कॅनिंगचे शब्द लिहिणं हे फार आवश्यक असतं. सोप्या स्कॅनिंगचं म्हणजे स्वच्छ, म्हणजे आता तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले. सरळ आहे ना. म्हणजे ह्याला दीपचंदी ताल लावलं की बरोबर ते येतं. ह्याच्यामध्ये काही 4 ऱ्हस्व अक्षरं एकत्र आली तर लोकांना म्हणायला अवघड पडतं. पत्की काकांनी मला जे शिकवलं होतं की वाक्याच्या म्हणजे ओळीच्या शेवटी बंद तोंडाचा शब्द नाही यायला पाहिजे वैभव, आकारांती. अच्छा. कारण गायकाला तोंडच उघडता येत नाही तिथे, आणि पुढच्या ओळीला जायला त्याला जो सस्टेन हवा असतो तो मिळतच नाही. तर इतक्या छोट्या गोष्टी आहे म्हणजे. आणि नंतर मला लक्षात आलं की ते काही तुमच्या प्रतिभेवरती टीका करत नाहीत, सोपी द्या असं म्हणून. त्यांना म्हणायचं असतं आम्हाला ओघवतं काहीतरी द्या, प्रवाही द्या, पटकन लोकांना म्हणता येईल असं काहीतरी द्या. तोंडात. कारण गाण्यांचं यश कुठं आहे, जितकी जास्त लोक गुणगुणतील तेव्हाच ते आहे ना. बरोबर. तर तुम्ही त्याच्यामध्ये काव्यातले कुठले तरी उद्विग्न वगैरे असे शब्द आणले तर प्रॉब्लेम. गायला सुद्धा प्रॉब्लेम होतो, आघाताचे शब्द असतात. आता मी काही वर्ष तबला शिकलो म्हणून मला गोष्टी कळतात की तुमचे लँडिंगला कुठले शब्द यायला पाहिजेत. मागे ऑब्लिगेटोज वाजत असतात वेगवेगळे. तर काही तुम्ही अनुस्वाराचे शब्द लिहिले आणि मागे चेलो किंवा व्हायलिन वाजत असेल तर ते एकमेकात मर्ज तर ते पोचत नाही. पण हे गीतकाराचं काम असतं, मागं काय वाजणार आहे आणि मी काय लिहायला पाहिजे. नाही, त्याला माहित नसतं मागे काय वाजणार आहे. पण ट्रॅक तयार होऊन आल्यानंतर तरी तुम्हाला हे खरं पुढचं म्हणजे ह्याला आपण ऍडव्हान्स कोर्स म्हणूया. हे काय गीतकार स्वतः लिहिताना सुरुवातीला विचार करू शकतो, पण आता चालीवरती गाणी तयार होतात, तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आलेला असतो. पण एक मला तुझा मुद्दा मला कळला, पण सोपं लिहा आपण जेव्हा म्हणत असतो ना, जेव्हा रेटा असं सांगत असतो की सोपं लिहा, पण सोपं करण्याच्या नादामध्ये आपण सोपे शब्द, सोपे वाक्प्रचार, सोप्या म्हणी असा सगळा वापर पण त्याच्यामध्ये करत जातो. पण अर्थाचं काय, आशयाचं काय, तो पण खूप मचूळ होत जातो, सवंग होतो. म्हणजे बरेचदा सोपं म्हणता म्हणता तुमचं सांगणंच सवंग होऊन जातं. तुमचा आशय घनता जी आहे काव्यातली किंवा गीतातली ती कमी होते. मग त्याचं काय करायचं? काही प्रोजेक्ट तुम्हाला असे असतात जिथे तुम्ही हे सगळं करू शकता. काही प्रोजेक्ट तुम्हाला जसे लोकांची डिमांड आहे तशा पद्धतीने करावे लागतं. म्हणजे आनंदी गोपाळ सारखा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये मला अत्यंत आशय घन गाणी द्यायला, मी वसंतराव, पांघरुण या सगळ्या. काही ठिकाणी असं असतं जिथे एक रेग्युलर रोमॅन्टिक गाणं लिहायचं, तिथे तुम्ही या सगळ्या गोष्टीचा अट्टहास करून नाही चालत. मगाशी बोलता तू एक छान शब्द वापरलास की हळूहळू भाषेचा पोत बदलत जातो. तो पोत बदलतो म्हणजे नेमकं काय होतं? भाषेचं काय बदलत जातं, कसं बदलत जातं? म्हणजे आपण ज्या पद्धतीची रूपक प्रतिमा वापरतो ती बदलत जातात किंवा ते वापरणं कमी होतं. तू आत्ता म्हणालास की सोप्या म्हणी, सोपे वाक्प्रचार. अलीकडच्या काव्यामध्ये मला म्हणी वाक्प्रचार हा प्रकार फार अभावाने दिसतो. म्हणजे त्यांचा
चपखल वापर हा फार अभावाने दिसतो. त्यामुळे भाषेचा पोत बदलतो म्हणजे तुमचं जवळपास गद्यप्रधान तुम्ही लिहिल्यासारखं होतं ते. म्हणजे जे लालित्य आहे, जे लपवण आहे, जे जे पदरा आडचं जे सौंदर्य आहे ते तुम्ही, म्हणून मी म्हणतो की कविता वृत्तात लिहिणं वेगळं आणि वृत्तांतात्मक कविता लिहिणं वेगळं. जे हल्ली रिपोर्टर जास्त यमक साधून बोलतात. वा वा, खरी गोष्ट आहे. आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांना तू सगळ्या हेडलाईन्स बघ ना, ते यमक जुळवलेले असतात. आणि कवी जास्त वृत्तांतात्मक लिहितात, रिपोर्टिंग केल्यासारखं लिहितात. हो, सुरेश भट म्हणायचे ना की तुम्ही नुसते सुबक शब्द एकमेकांशेजारी ठेवले म्हणजे कविता होत नाही. ती शब्दसंपदा दाखवण्याची ती जागा नाहीये. कविता ठरवते की काय वापरलं गेलं पाहिजे, तिचा पोत कुठला असला पाहिजे, आज तिने कुठले अलंकार घालायचे ठरवलेले आहेत. भाषा बदलते तुमची प्रसंगानुरूप. पण मग याचं उलट झालं तर काय होतं, जेव्हा करणारा ठरवतो की कविता कशी असली पाहिजे, करणारा ठरवतो की शब्द कुठले वापरणार आहे मी, मग ते ओढून तळून आणल्यासारखं होतं ना. म्हणजे माझा एक नक्की विश्वास आहे की तुम्ही जेवढी एकजीव कविता जगलेला असता किंवा लिहिलेली असते तेवढाच समोरून तुम्हाला प्रतिसाद येतो. म्हणजे असं कितीदा तरी झालेलं आहे की ओढून तळून लिहिलेली कविता अट्टहासाने कार्यक्रमात सादर केली नाही जाता रे. मी आणि संदीप असं स्टेजवरती बोला, ही जरा अर्धी शिजली असं असं कारण आत्ता अलीकडे मी जे पाहतो आजूबाजूला अनेक ठिकाणी अनेक कविता वाचनाचे कार्यक्रम सुरू असतात, कवितांचे कार्यक्रम सुरू असतात. त्यामध्ये ज्या कविता वाचल्या जातात किंवा सादर केल्या जातात, अनेकदा म्हणजे 100पैकी 90 कविता यमक वापरलेला असतं. टलट मलम वापरून विनोद निर्मिती होते किंवा प्रसंग सांगितले जातात. कविता म्हणजे घडलून गेलेले प्रसंग कवितेतून सांगितले जातात आणि ती कविता म्हणून प्रेझेंट होते. आणि त्याला हशा टाळ्या येतात, वन्स मोर येतात. हे मला सामाजिक अधोगतीचं लक्षण वाटायला लागले आता. म्हणजे हे बोल्ड स्टेटमेंट असू शकेल माझं, पण ही कविता नाही आहे ना, की तुम्ही जे करतायत त्याला कविता म्हणत नाहीत. मला कुठली कविता वाटते किंवा मी काय पाहतो तर रॉय किणीकरांनी केलेल्या 4 ओळी ज्या आहेत तो मला प्रतिभेचा उत्कट आविष्कार वाटतो. अगदी की 4 ओळी आहेत त्या, पण 4 ओळीमध्ये जे त्यांनी केलंय ते काय आहे, तर ती प्रतिभा आहे. आणि ते शब्द पण इतके सोपे आहेत, सो कॉल्ड शब्द सोपे, काही त्यात अवघड नाही, समजेल सगळं आहे. मग आपण त्या मुशीतनं तयार झालो. अर्थात तसंच आता लिहावं असं नाही, पण मग आता जो कवितेचा अतिसार सगळीकडे पाहायला मिळतो, तू कवी गीतकार म्हणून या सगळ्याकडे कसं पाहतोस, कसं टॉलरेट करतोस? माझ्याकडे दिसणारं चित्र वेगळं आहे. म्हणजे महाराष्ट्रात तळागाळात फार अप्रतिम कविता आणि गझल लिहिली जाते आता. मला त्याच्यात अडचण एकच वाटते की पडद्यामागचे सगळे कलाकार पडद्याच्या पुढे आलेले आहेत. म्हणजे रॉय किणीकर जेव्हा स्वतःसाठी रुबाया लिहित होत्या, रात्र उत्तर रात्र जेव्हा लिहित होते, तेव्हा मला हे जाऊन जगाला सांगायचं असं त्यांच्यामध्ये अट्टहासच नव्हता काही. आणि तेव्हा ते माध्यम पण नव्हतं कविता सांगण्याचं. पुलंनी आणि सुनीताबाईंनी नंतर जे काही कविता वाचनाचे कार्यक्रम त्यातनं गोडी जी लावली, सुनीताबाई विशेषतः ज्या पद्धतीने कविता वाचायच्या, बरोबर, त्यांना कवितेचं सादरीकरण आणि आपण लिहिलेली कविता सुद्धा अशा पद्धतीने सांगता येते, इतकी जगता येते सगळ्यांसमक्ष. त्यामुळे ते सगळं ती गोडी लागली लोकांना. मग आता मला असं म्हणायचं की प्रत्येक कवी आयुष्यात कधी ना कधी काहीतरी जातीवंत लिहितोच. बरं, त्याला जगाला जे सांगायचं आहे ते वेगळ्या पद्धतीने सांगता येतच. सुरुवातीच्या काळात नसेल, माझ्या सुरुवातीच्या काळातल्या कविता म्हणजे मला आता लाज वाटते अशा आहेत. पण सुदैवाने मी पडद्याच्या पुढे येण्याआधी माझा तो प्रवास होऊन गेला होता. तो सगळा निचरा जो काही असतो, पहिला बहर ज्याला आपण म्हणतो, किंवा हे सुचेल ते सगळं आपण लिहून टाकायचं. जे भान नसतं तुमच्यातल्या, तुम्ही लिहित असताना तुमच्यातल्या वाचकाला जे भान नसतं, की तुम्ही लिहित असताना तुमच्यातला वाचक मागे उभारून डोकावून बघायला सुरुवात करतोय जेव्हा की हे का बरोबर आहे, हे आवश्यक आहे का, विशेषतः आवश्यक. म्हणजे हा रियाज जर आधी घरी झाला आणि मग तुम्ही समोर आलात तर तुम्ही अशा पद्धतीचं काव्यगुण नसलेलं तुम्ही सादर नाही करणार. पण असं झालेलं आहे की
हे एक नवीन माध्यम सुरू झालेलं आहे कविता सादरीकरणाचं. तर काही लोक कदाचित कमी तयारीत असताना येऊन बसत असतील, ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की कार्यक्रमात बसल्यानंतर अरे ही काय कविता आहे, हे तर मी पण करू शकतो असं. आता हे तर मी पण करू शकतो ही दुधारी तलवार आहे. होय. हे चांगल्या कवितेचं पण लक्षण आहे की मला हेच म्हणायचं होतं, असे जेव्हा तुम्हाला प्रतिक्रिया येते तेव्हा असं असतं की अरे तुम्ही लोकांच्या मनातलं ओळखून लिहू शकता, हो. पण त्यांना जे म्हणायचंय ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला जे लिहिता येते ते त्यांना जर लिहिता यायला लागलं तर त्याच्यामध्ये काय आहे, हा जो फरक आहे तो थोडासा डिमिनिश होत चाललेला आहे असं मला वाटतं. की प्लॅटफॉर्म मिळाला, बरं रंगमंच सोडून दे, समाज माध्यमावरती तुझं पेज, तुझं प्रोफाईल ही तुझी अखंड मैफिल आहे, इंडिव्हिज्युअल. होय होय होय. तिथे कुठल्याही क्षणी 30-35 लोक हजरच असतात त्या ऑडिटोरियम मध्ये, बरोबर आहे की? ती जर एक ऑडिटोरियम असं म्हटलं आपण, करेक्ट. तर तू काहीही सादर केलं तरी त्याला हो नाही चांगलं काहीतरी म्हणणारे लोक आहेतच. होय. मुळात म्हणजे लक्ष देणं सुरू झालं की नाही, बरोबर. त्यामुळे लक्ष वेधून घेणं सुरू झालं. बर. म्हणजे कुठेतरी नंदुरबारच्या एका कोपऱ्यात घरात बसून एखादा कवी लिहायचा किंवा आपले आरती प्रभू जिथे लिहायचे, ते काही लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या अट्टहासाने लिहिलं गेलेलंच नव्हतं. ते आता सगळंच समोर यायला लागलं. मग त्याच्यात चांगलं वाईट सगळं चालणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पुन्हा तेच म्हणतो की रियाज व्हायच्या आधी मैफल सुरू आहे. मग कवीनं कोणी मी लिहित असेल कविता आणि मला हे छान वाटतंय, तर तू जो पहिला बहर जाणं म्हणतोस ना, की तुझ्यातल्या वाचकानं ते पाहायला सुरुवात केली आहे, तर ही प्रोसेस कशी करावी एखाद्या नवलेखकानं, नवगीतकानं? माझा अजूनही काव्यसंग्रह छापण्यावरती प्रचंड विश्वास आहे. जरी पुस्तकं आता कोण वाचतं वगैरे असं म्हणलं तरी माझी पुस्तकं देवाच्या कृपेने खूप जास्त विकली जातात. पण तो भाग सोड, माझा सोड. काय होतं ना की एक पुस्तक तू कविता म्हणून लिहून ठेवलेस, तुला माहिती नाही या कविता ह्यातल्या किती कविता आहेत, किती स्फुट आहे, किती काय मुक्तक आहे, काय जे काय आहे, वृत्तात किती आहेत, काय काहीच नाही माहिती. इतका जरी साधा तू कवी आहेस असं मी म्हटलं, साधा इन द सेन्स अनभिज्ञ सगळ्या, तर पण तुला पुस्तक काढायचं म्हटल्यानंतर एक जबाबदारी येते, नाही मग तू निवडायला बसतोस. बरोबर आहे. आणि मग त्यातलं सर्वात चांगलं जे तुला वाटतं ते, बरं तू फक्त तुला जे चांगलं वाटतं ते नाही, तू घरी तुझ्या बायकोला विचारशील ह्यातलं मी हे घेऊ का, मग ती म्हणणार ही नको, मग तू बहिणीला म्हणशील ही घेऊ का, ती म्हणून ती नाही रे, ती तुझी दुसरी चांगली होती. त्यानंतर तुला प्रस्तावना घ्यायची वेळ येते. बरोबर. मग ती एका जाणत्या डोळ्यांखालून जाते तुझी कविता. बरोबर. प्रस्तावनेमध्ये तुम्हाला द्याव्यात खरं तर थोडंफार थोरा मोठ्याने कान पिचक्या दिलं तर तुम्हाला बरं असतं. हा, तर फक्त कौतुकाची प्रस्तावना ही प्रस्तावनाच नव्हे की हे इथे मला असं व्हायला हवं होतं, तुम्ही या दिशेने जाऊ शकता, असे दिशादर्शक काही जर त्याच्यामध्ये. आणि बरेच जण अरुणाताई वगैरे पूर्वी जेव्हा लिहायच्या, मला वाटतं आता नाही लिहित त्या, पण प्रस्तावना लिहिणारे लोक सुद्धा फार थोर होऊन गेलेत आपल्याकडे. त्याने तुमचं हा जो सगळा जो रियाजाचा जो भाग आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, एखाद्या पुस्तकासाठी 100 कविता जर तू निवडणार असेल, त्यासाठी 500 चालणार असेल तुझ्याकडच्या, तर हे सगळं करताना तुझ्यातलं आधीचं लिहिलेलं सगळं एकदा खिळेबंद झालं की तुझ्या लिखाणाला वेगळी दिशा मिळते. तुझं संग्रह आल्यानंतर तू वेगळ्या वाटेने विचार करायला लागतो, कारण जे आहे ते ऑलरेडी बंदिस्त आहे. करेक्ट. अरे ही कविता मी पुन्हा हिच्यासारखं, ही शब्दकळा पुन्हा तेच आहे असं तुला जेव्हा वाटायला लागतं. आणि यानंतर संग्रहाला आलेल्या प्रतिक्रिया, त्याला मिळालेले पुरस्कार, मला वाटतं ही सगळी हे तयारीच्या पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर त्या संग्रहातल्या तुम्ही 4 कविता वाचून दाखवायला तुम्ही, मला वाटतं आत्मविश्वास पण येतो तुम्हाला. आणि मग लोकांना पण काहीतरी, अनेक फिल्टर्स मधनं गेलेली ती कविता, अनेक नजरांखालून गेलेली ती कविता, मग ती मला ते जुन्या जाणत्या डोळ्यांखालनं गेलं पाहिजे असं तू म्हणालास ना. मला तर काय आठवलं असेल, गेल्या 2 वर्षापूर्वी पाडवा होता की काहीतरी होतं घरी आमच्या, आपल्या सगळ्या होता, आणि मी झेंडूच्या फुलांची माळ करत होतो आणि मी एक कविता लिहिली होती. असं मी काहीतरी लिहिलं 4 ओळी आणि ती इन्स्टावर टाकली होती. तर मला वैभवचा फोन आला होता, आठवतं तुम्हाला फोन केला होता, तू काय कविता बिविता लिहितोस काय रे? तेव्हा मला असं वाटलं की त्या ओळी चांगल्या होत्या. म्हणजे मला आता अजूनही मला चांगलं काही दिसलं तरी माणूस शोधतो आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यातनं मला शिकायला मिळतं. माझ्यातलं कवी जिवंत राहतो. तुझ्यातल्या कवीचा विषयाला तर मी पुन्हा तुझ्याकडे येतो. जवळपास 20, 22, 25 वर्ष तू कविता लिहितोयस. पोत बदलतो भाषेचा, शब्द बदलत जातात, पण कवी म्हणून तुला पण अपडेट व्हायला लागतं ना सगळ्या सिच्युएशन्सनुसार.
सामाजिक परिस्थितीनुसार आणि त्यातून ते यायला लागतं. बरं, या सगळ्यामध्ये आशय सकस असणं हे तर आहेच. हो हो. हा जो बदल असतो कवीमध्ये होत जाणारा किंवा घडवून घ्यावा लागणारा, हा कसा घडवला असतो? म्हणजे तसा वेग प्रश्न आहे, पण कट शॉर्ट करून तुझ्यात आपण अपडेट कसे होतो कवी म्हणून, तू कसा अपडेट होत गेलास? तुम्ही जगणं जसं अपडेट करता तसं तुमच्यातला कवी अपडेट होतो. बरं. आपण जगणं अपडेट करतो का आपण तेच साचेबद्ध जगणं घेऊन बसलो आहोत? तसं असेल तर तुमचे विचार पण काही बदलणार नाहीत. तंत्रज्ञान आलं, भवताल बदलला तुमचा. चांगली कलाकृती ती ज्याच्यामध्ये कवी ज्या काळात जगला किंवा कलाकार ज्या काळात जगला त्या काळाचं प्रतिबिंब त्यात पडलं पाहिजे. तेव्हाची भाषा कशी होती, तेव्हाची त्याची अनुभूती काय होती, अनुभव काय होते, भवताली काय चाललं होतं, सामाजिक परिस्थिती कशी होती, हे सगळं ज्या कलाकृतीमध्ये दिसतं त्याला चांगली कलाकृती म्हणायचं. बर. तर आता जो अगदी जास्त जनरल सिच्युएशन घे, पण समाज माध्यम आल्यानंतर माणसं एका सेकंदात एकमेकांपर्यंत पोहोचू शकली, पण खरं नातं दुरावलं. हे जे आहे टिपिकल सिच्युएशन आहे. आणि आहे संभाषण, न्यूक्लिअर फॅमिली आणि हे सगळं झालं. तर त्याचे तुमच्या मनावरती काय परिणाम घडलेले आहेत? आणि फक्त तुमच्या नाही, दरवेळी तुम्ही फक्त आत्मचरित्रात्मकच किती खणणार तुम्ही स्वतःचा? कधीतरी संपणार आहे. किती अनुभव. तर आजूबाजूला तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये काय चाललेलं आहे, सहकाऱ्यांमध्ये काय चाललेलं आहे, कोणाच्या कुटुंबामध्ये काय अवस्था आहे, या सगळ्याचे तुमचं मन कुठेतरी नोंद घेत असतं. आणि याच्यासाठी कवी असण्याची पण गरज नाही. त्याचं प्रतिबिंब तुमच्या कलेत पडायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की विदर्भातल्या शेतकऱ्याचं दुःख मी मांडूच शकत नाही, कितीही तळमळ असली तरी. म्हणजे मी आत्मीयतेने त्या बातम्या वाचेन, मी मदत पोहोचवण्यासाठी धडपड करेन, पण आता ह्याच्यावर मला काहीतरी लिहिलंच पाहिजे, तर ओढून तडून लिहिणार कसं? मग मी तिथली घुसमट ही मी शहरातली घुसमट म्हणून लिहितो वेगळ्या पद्धतीने. तिथे कृपेचा पाऊस पडत नाही, तर इथे आम्हाला मग मी इथे ईश्वराला जाऊन विचारतो की तेव्हा कुठे होत असतो हे सगळं घडत असताना. तर हे तुम्ही जितकं रसरशीत जगता त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमचं जगणं जितकं फ्लुइड आहे, जितकं लवचिक आहे तुमचं, तितकं ते बदलत जातं. आणि याचं चारच हे तरी: वाचन, मनन, चिंतन आणि मग लेखन. कविता उतरली की परत वाचन, मनन, चिंतन, लेखन. हे चारच पिलर्स आहेत. आता आपण बदलत्या या सिच्युएशन बद्दल बोलतोय, त्या भाषेच्या पोताबद्दल पण बोलतो. आता मराठी भाषा दिवस पण आहे, भाषा पण बदलती आहे, अभिजात दर्जा वगैरे मिळालाय, हा एक भाग झाला. पण तुला आजूबाजूला जो भाषेमध्ये घडणारा बदल आहे हा कसा दिसतो, हा कसा वाटतो? तुला त्या बदलाबद्दल चिंता वाटते की तुला ते योग्य वाटतं? इंग्रजी भाषा त्याच्यामध्ये येणं, हिंदी भाषा त्याच्यामध्ये येणं, आजच्या आजूबाजूच्या लोकांची मराठी भाषा बदलत जाणं, त्यात इंग्रजी जास्त शब्द येणं, ही जी सगळी सिच्युएशन्स आपण आजूबाजूला पाहत असतो, कवी म्हणून काय वाटतं तुला या सगळ्या भाषेच्या बदलाबद्दल? ते बघ, कोसा कोसावर बदले पाणी, कोसा कोसावर बोली, असे आपल्याकडे म्हण आहे की आजच का, याच्या आधी सुद्धा नागपूर वगैरेकडचे जे लोक लिहित होते त्यांच्यामध्ये सहज हिंदीचा प्रभाव असायचा, आहेच अजून सुद्धा. कारण ते लोक तीच भाषा बोलतात, त्याच पद्धतीची भाषा बोलतात. त्यामुळे मी मगाशी जे म्हणालो ना की हे संवादाचं माध्यम आहे. कविता सुद्धा आत्मसंवाद म्हण किंवा लोकांशी संवाद म्हण, साहित्य जे आहे, तर तुम्ही कुणाशी बोलता आहात याच्यावरती भाषेचा पोत ठरतो. बर. आता आपण मित्र म्हणून पॉडकास्टच्या बाहेर काय बोलतो ती भाषा वेगळी असते, आपल्याला माहिती आहे. आणि आता आपण बोलताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय, याचं गांभीर्य पोचावं म्हणून बोलतो, ती भाषा वेगळी आहे. करेक्ट. बरं, कोसा कोसावर कशाला? माणसाच्या आतमध्येच रोज कितीतरी दिवसातनं कितीतरी वेळा भाषा बदलते. बरोबर. तुम्ही ज्याला भेटता त्यानुसार तुमची भाषा बदलते. अरे, आपण देवळातल्या पुजाऱ्याशी वेगळी भाषा बोलतो आणि आतल्या गाभाऱ्यातल्या देवाशी वेगळी भाषा बोलतो. एका उंबऱ्यामध्ये भाषा बदलते तुमची. वा. पुजाऱ्याला तुम्ही आदराने बोलता, कसे आहात तुम्ही, काय आहे, मी जाऊ का आतमध्ये जरा, आणि आत जाऊन काय रे तुझं लक्ष नाही का माझ्याकडे, असं देवाशी अरे तुरे बोलतो. करेक्ट. तर हा जो पोत आहे ना, हा नेहमीच बदलत राहिलेला आहे आणि सगळी अस्तित्वात आहे. म्हणजे मूळ भाषा अजूनही अस्तित्वात आहे, त्याचा मला आनंद आहे. ही आतली घरंदाज स्त्री तीच आहे. अलंकार बदलत आहेत. तुला ग्रेसांच्या कवितेमध्ये ती
एक घरंदाज स्त्री चालताना दिसते, तिच्या गोऱ्या पण टाचेत रुतलेला काटा दिसतो आणि रक्ताळलेली टाच दिसते. ग्रेसांच्या कवितेतली भाषा अशी दिसते. कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये तुला तत्वज्ञानाचं गांभीर्य जाणवतं. महानोरांची, बोरकरांची कविता दऱ्याखोऱ्यातनं रानावनात फिरवते. म्हणजे पैंजण घालून नाचत जाताना दिसते. वा. पाडगावकरांची कविता तुमच्याशी मित्रांनी बोलावं तसं बोलते. पण हे सगळे एका स्रोतातून आलेले आहेत. त्यामुळे मला ते नेहमीच स्वागतार्ह वाटत. मला या निमित्तानं सांगायला आवडेल की वैभवला नुकतेच 5 वेगवेगळे पुरस्कार जाहीर झाले, मिळाले आणि ते 5ही खूप मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांचे आहेत. एक आहे ग्रेसांचा, एक गदिमांचा, एक कुसुमाग्रजांचा, भाऊसाहेब पाटणकरांचा आणि कुठला आहे पुलं सन्मान. आणि पु ल सन्मान. म्हणजे इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा पुरस्कार तुला मिळणं ही खरंच कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या निमित्तानं विषय आला म्हणून मला ते सांगावं असं वाटलं. शेवटच्या टप्प्यावर आलोय आपण. पण या सगळ्यामध्ये आता कवी जेव्हा पुढं पाहतो तेव्हा जी भाषेची सरमिसळ झालेली आहे, त्यातून कविता जन्माला घालायची आहे, त्यातून गीतलेखन करायचं आहे, हे आव्हान वाटत नाही वाटत मला. म्हणजे शेवटी मला जेवढं शक्य आहे तेवढंच मी करू शकणार आहे. सगळ्याच गोष्टी मी करेन असं नाही. किंवा एकदा स्टेजच्या पुढे आलास, बॅकस्टेजवरनं फ्रंटवर आलास की ते जे ॲप्रिसिएशन असतं, त्याचं कौतुक असतं, टाळ्या असतात, हव्याच्या वाटत असतात प्रत्येकालाच. मग त्यात अडकत नाही आपण. टाळ्यांसाठी कविता लिहिली जातच नाही. मी म्हणतो की सादरीकरणाने तुमच्या कविता लेखनाचं बाज बदलतो. म्हणजे एखादी कविता सादरीकरणाची आहे का नाही, एखादी कविता फक्त अंतर्मुख होऊन वाचण्याची आहे याचा अंदाज प्रेक्षकांनाही असतो, श्रोत्यांनाही असतो, वाचकांनाही असतो आणि लिहिणाऱ्या माणसाला असतो. तर सादरीकरणामुळे तुमची निवड चांगली होते. पण तुला जे लिहायचं आहे शेवटी तू फक्त लोकांसाठी लिहित नाहीस कुठलीच गोष्ट. कविता तर नाहीच नाही, तू स्वतःसाठी लिहितोस. पण तुला प्रवाही राहण्यासाठी तू वेगवेगळं, कधी ग्रामीण बाजाचं काहीतरी लिहून बघतो, कधी एखादी, म्हणजे मला पुन्हा तेच म्हणायचं की येणारी कविताच ठरवते की ती भाषा कुठली असली पाहिजे. कविता, मला कळलं तुझं, म्हणजे येणारा विचार. हा, कविता कशी असते? कविता म्हणजे नेमकं काय आहे? कसं ठरवणार ही कविता आहे? किंवा मला जर आता वाटतोय, माझ्या मनातला विचार जेव्हा उतरतो तेव्हा ही कविता आहे की नाही हे कसं ठरवणार? मी मगाशी एक शब्द उच्चारला बघ, शक्यतांचे प्रदेश. म्हणजे तुमची एक ओळ अनेक शक्यतांचे पदर उलगडते की नाही. नाहीतर ते गद्य बोलणं झालं स्पष्ट थेट की सौमित्र आपलं पॉडकास्ट संपलं, मी निघतो. याच्यात काहीच पदर नाही. पण गद्यात पण पदर असतातच की. आहेत की, पण तुमच्या रोजच्या संवादांमध्ये नाही आहे ना ते, मी जे म्हणतो. आणि गद्यामध्ये पण लालित्य आहेच आहे किंवा आहेच आहे. हां, म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आडवा पॅराग्राफ उभा लिहिला म्हणजे कविता होते. हो. तर नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे अनुनाद आहे का, युफोनी आहे का, अक्षरांची वारंवारिता बघितली आहे का, त्याला एक असं झोल आहे का, जे वाक्य आहेत त्याच्यामध्ये. यमकांसाठी यमकांच्या आहारी जाणं वाईट आहे, पण तुला जर विनासायास यमकं चांगली येत असतील तर ती फार सुंदर अनुनाद निर्माण करतात. म्हणजे अवघा रंग एक झालाय अभंगामध्ये सोयराबाई म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, पाहते पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. आता हे रीला री जोडलेलं नाहीये. बरोबर. गावाकडे वरी गेलो दुरी गेलो हे म्हणतातच, म्हणजे त्या काळात तर नक्की म्हणत असणार. आत्तापर्यंत म्हणताना मी ऐकलेलं आहे. माळाच्या वरच्या बाजूला गेलं, वरी गेलो होतो जरा, नाही का तसं. तर ते, पण ते आले ते इतकं सुंदर आहे. बरं, त्याच्यातलं सांगणं इतकं, म्हणजे कविता कशी असते तर ह्या ओळीसारखी असते बघ. काय म्हणतात त्या, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. ह्याच्यात कुठे यमकाचा अट्टहास नाही. हा, झाला एक अवघा रंग रंगी रंगला श्रीरंग असं जर केलं असतं तर कदाचित तो अट्टहासाने जुळवलेला यमक आहे. त्या असं काहीही करायला जात नाही. हा, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, इथे यमक आला, तोही विनासायास आलेला दिसतो. आणि शेवटच्या वेळी म्हणतात की पाहते पाहणे गेले दुरी. ही ओळच कविता आहे. ही माझ्या डोळ्यात देखत माझं पाहणं संपलं आणि माझं पाहणं संपल्यानंतर माझं दिसणं सुरू झालं. मी तुझ्याकडे, आपण प्रत्येक अनुभवाकडे, प्रत्येक माणसाकडे पूर्वग्रह दूषित नजरेने बघत असतो. म्हणजे आज सौमित्र मला भेटायला येणार आहे हे जेव्हा मला माहिती असतं तेव्हा तो साधारण काय कपडे घालेल, साधारण कसा दिसेल,
साधारण कुठल्या लहेजामध्ये बोलेल, काय बोलेल हे मी आधी ठरवलं साधारण असतं. काय विचारू शकेल. हा हा. आधीच्या आपल्या भेटींवरनं तुझ्या कदकाठीचा अंदाज वगैरे सगळं असं. पण देव नावाचं किंवा विठ्ठल नावाचं तत्व जाणून घेण्यासाठी तुम्ही त्याच्याकडे साकार बघणं थांबवाल तेव्हा तो त्याचं निराकार आणि निर्गुण रूप तुम्हाला दिसणार आहे, तेव्हा तो तुम्हाला भेटणार आहे. म्हणून ते म्हणतात पाहते पाहणे गेले दुरी. आणि मग मला विठ्ठल दिसायला लागला. मी बघणं थांबवलं विठ्ठलाला, तेव्हा मला तो दिसायला लागला. तर ही कविता आहे. पण मग या केसमध्ये आता गुलजार साहेबांसारखे जे कवी असतात की मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा आहे वगैरे, आता ह्याला काय म्हणणार मग असं ओबडधोबड लिखाणाला? हो ऑफकोर्स. पण मग हे जे लिखाण ज्याला पूर्वी अरे गद्य आहे की पद्य आहे असं म्हणायचं, धडाच आहे त्यांचा. आरडी बाई पण असं म्हणायचे अरे हे काय आग्रलेख आहे म्हणून त्यांनी टाकलं होतं. आणि मग तो कागद उचलला अशा वेळेने ते गुणगुणायला लागले, त्यातनं सापडलं. पेटी उडली. आता हे सगळेच प्रतिभावंत आहेत, आपण अगदी त्यात नको जायला. पण मग असे जे लिखाण असतं की जे ओबडधोबड आहे, कुठेच जुळत नाही काही, मग ही पण कविता असू शकते की त्याच्यामध्ये फक्त हे शक्यतांचे प्रदेश असले पाहिजे. सांगणं काय आहे तुमचं आणि तुम्ही कशा पद्धतीने सांगताय. 100 माणसं ज्या पद्धतीने सांगणार आहे तेच तुम्ही सांगणार असेल तर त्याला कसं आपण काव्य म्हणणार. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगता येत असेल तर ते शक्यतांचे पदर खुले होतात. मेरा कुछ सामान तुम्हारे पास ही मीटर मधली कविता आहे. सामान विमान सारख्या शब्दामुळे सुरुवातीला ती कदाचित तशी वाटू शकते, पण नंतर त्याच्यामध्ये अप्रतिम म्हणजे एक अकेली छत्री में जब आधे आधे बिग रहे, आधे सूखे आधे गिले, सुखा तो मैं ले आए की गिला मन शायद विस्तार घेऊ आहे, मजा आहे. हा असं कुठलं आपण साधं बोलताना असं कुठे होणार. कुंडलिनी जागृत होण्याचं आणि याचं मोगरा फुलला हा शब्द कसा माऊलीने योजला असेल. आपण काय सांगितलं असतं, अरे माझी जरा आता अध्यात्माच्या वाटेवर वाटचाल सुरू झाली बरं का, आणि बहुतेक मी मणिपूर चक्रापर्यंत पोहोचले वगैरे असं ती अनुभूती आली आणि ती मोगरा फुलला ह्या शब्दकळेतून त्यांनी सांगितले. दवी कुलकर्णींनी फार सुंदर ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक दवी कुलकर्णींनी मोगरा फुललाचं विवेचन करताना काय सांगितलं की मूलाधार चक्रापासून तुमची कुंडलिनी जेव्हा तुम्ही तुमची बैठक सुरू होते आणि मूलाधार चक्रापासून जेव्हा तुमचा प्रवास सुरू होतो अध्यात्माच्या दिशेने, तर तुमचे सगळ्या चक्रातनं मागणं कुंडलिनी जागृत होत जाते. तो मोगऱ्याचा वेल वाढत चालल्यासारखं आणि ते जाते सहस्रार चक्रापर्यंत सगळ्या चक्रातनं. आणि ते माऊली जे म्हणतात ना की तयाचा वेलू गेला गगनावेरी, गगनावरी नाही, नाहीतर मस्तक फुटेल, गगनापर्यंत गेला. आणि तिथे सहस्रार चक्रामध्ये चंद्राचं तळ आहे असं म्हणतात. जिथे चांदण्याचा सडा पडला जो माऊलींना मोगऱ्याच्या फुलांसारखं शोभा वाटला आणि मग ते आवर्तन सुरू झालं. ते मस्तक फुडून नाही गेलं पुढे, मग ती बैठक सुरू झाली. हे सुंदर विवेचन दवी कुलकर्णीने केलेलं. तर हे सगळं पद्य लिखाण तुझं सुरू आहे, मुसाफिरी सुरू आहे, हा एक भाग झाला. पण तुझ्यासारखा उत्तम लेखक आहे, ज्याला विचार आहे, जो उत्तम विचार मांडू शकतो, तर तो पद्यातून गद्याकडे जातोय का? काही गद्य लिखाण सुरू आहे का? गद्याशी संबंधित काही प्रकार शोधून बघणं सुरू आहे का? हो, म्हणजे मी आता 2 नाटकं लिहिली आहेत. बरं. ज्याची आता तालमी आणि हे सगळं सुरू होते. पण जसं असतं ना की आपल्याला सरावाचं रस्त्याने आपण पहिल्यांदा जातो, तसं पहिल्या नाटकांमध्ये खूप कविता आणि आल्याच स्वभावाला औषध नाही आणि ते त्याच्यावरतीच बेस्ट आहे नाटक. म्हणजे ते कवितांनी जोडलेलं नाटक आहे. किंवा सुबोधसाठी जी फिल्म लिहिली मी मारवा नावाची, त्याच्यामध्ये सुद्धा कविताच कविता आहेत म्हणजे अशा. पण मग दुसरं जे नाटक एकदा हे सगळं करून झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ते त्या माध्यमाचा परत संवाद गुणाशी करता आहेत याचा तुम्हाला अंदाज आला की मग दुसरं नाटक आहे ते अत्यंत कमर्शियल नाटक आहे आणि कौटुंबिक नाटक आहे, विनोदी नाटक आहे. त्याच्यामध्ये माझ्यातला कवी अजिबात डोकावलेला नाही. सो माहित नाही आता ते कसं वर्क होत आहे, पण एक गंभीर आहे, एक विनोदी नाटक आहे आणि प्रयत्न तरी केलाय तो. आता आपण थांबूया, पण थांबायच्या आधी एखादी छान कविता किंवा तुझी आवडते आता नुकतंच काही लिहिलंस का, तर ते तू म्हणावंस आणि मग आपण थांबावं. मी नेहमी शेवट या गोष्टी हे भान असावं म्हणून करतो. बर. त्यातले काही शेर ऐकवतो तुला की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी,
तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा. वा. जे युगांपासून काहीही कधी ना बोलले, त्या मुक्या ओठास स्फूर्ती गान दे रे ईश्वरा. भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको, वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा. वा. आणि फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा. आणि मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले, माणसांच्या काळजातच स्थान दे. वा वा. आता मी काय बोलू, तर हाच तो क्षण. थँक्यू व्हेरी मच तू मित्रमंडळमध्ये नक्की आलास. नक्की. तुझ्या 2 Thank you. नाटकांना यश मिळो आणि धन्यवाद. नाटककार म्हणून तुझी नवीन वाटचाल सुरू होऊ दे. शिवाय आणखी कविता शिकत राहू दे, बस शिकायला मिळू दे. मला छान वाटलं. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच वैभव. पुन्हा भेटूया. खूप धन्यवाद. खूप शुभेच्छा. वैभव सोबतचा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर तो आहे, मी सुद्धा आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील कवितेबद्दलचे तर जरूर मला विचारा. वैभवलाही विचारू शकता, आपण त्याची अगदी उत्तर देऊ शकतो. मित्र म्हणे सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. आज आपल्यासोबत वैभव जोडला गेलाय. थँक्यू वैभव. धन्यवाद. भले ते घडो. Yes. थँक्यू.